नमस्कार नमस्कार मंडळी, जय गजानन महाराज की जय. जय श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे पाहू शकता आपण, श्रींचा पालखी रथ आहे. हे बघा, हे पालखी रथ आणि हे ट्रक आहेत. कशाच्या? श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाववरून, श्री क्षेत्र शेगाववरून आमच्या परळीमध्ये आगमन झालेलं आहे मंडळी. आणि ही सर्व अशी पूर्वतयारी. पालखी अजून मागे आहे. हा रथ आणि ह्या गाड्या ज्या आहेत ते सर्व गजानन महाराजांच्या पालखीच्या आहेत. मी हनुमंत सोनवणे, आपलं चॅनल महाराष्ट्र रेग्युलर. चला पाहूया. पुढे जाऊन मी दाखवतोय. गजानन महाराजांची पालखी येत आहे आणि पुढे जाऊन पाहणार आहोत. श्री संत गजानन महाराज, श्री संत गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. परळीच्या थोडंसं अलीकडं आहे वडगाव, दादाहरी वडगाव नावाचं गाव. आणि त्या दादाहरी वडगाव फाट्याच्या जवळ या पालखीचं सर्वजण म्हणजे वाट पाहत आहेत. आणि हा घोडा महाराजांचा, जो पालखीमध्ये दिंडीमध्ये जो घोडा असतो ना, हाच तो घोडा. हे पाहू शकता आपण, गजानन महाराजांच्या पालखीचा घोडा. सर्व यूट्यूब फॅमिली सर्वजण दर्शन घेऊ शकता. खूप छान अशी शिस्तबद्ध पालखी असते. आज आहे 8 जुलै मंडळी. 8 जुलै म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज आळंदीवरून होत असते. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 8 जुलैला प्रस्थान माऊलींचं आहे. आणि तुकाराम महाराजांची पालखीचं काल प्रस्थान झालं. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल झालं आहे. आणि आज माऊलींच्या पालखीचं आळंदीवरून. आणि ही पाहू शकता आपण, ही येत आहे आता श्री संत गजानन महाराजांची एकदम शिस्तबद्ध पालखी. तशा पाहिलं तर सर्व पालख्या तशा शिस्त असतेच, पण सगळ्यात जास्त म्हटलं तर या पालखीला जास्त शिस्त असते. एकदम सर्वांचे कपडे पांढरे, टोपी, धोतर, असं सर्व शिस्तीमध्ये कार्यक्रम असतो. कचरा वगैरे नाही, घाण नाही. आणि पोलीस संरक्षणची गाडी आपण पाहू शकता, गव्हर्नमेंट सर्व्हिस. कुठं चालले पोरो? एकदम शिस्तबद्ध अशी, एकदम नियमामध्ये, करेक्ट नियमामध्ये चालणारी ही पालखी गजानन महाराजांची. गव्हर्नमेंटचं पोलीस संरक्षण आहे. आणि ज्या ज्या मंडळींना कुणाला अन्नदान, चहा, पाणी, बिस्किट, आता एक जण इथं बिस्किट वाटतंय. आणि पाहू शकता आता पालखी जवळ आलेली बरं का. हे बघा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. एकदम शिस्तबद्ध सगळं. पोलीस संरक्षण, सर्वजण गावकरी मंडळी, सर्वजण अशी काळजी घेत असतात. पालखीला कुठल्याही प्रकारची उणीव भासू नये. पहा कशी शिस्त आहे. पहा, सर्वांच्या हातात झेंडे, सर्वांच्या पांढऱ्या टोप्या, कुणी धोतर आणि पॅन्ट घातलेली, पण सर्वांची शिस्त पाहायला मिळते. सर्वांचे पांढरे कपडे. एकदम शिस्त म्हणजे शिस्त.
ढोल ताशांच्या गजरामध्ये, बँड बाजाच्या गजरामध्ये, आतिषबाजीमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं जात आहे दादाहरी वडगाव या ठिकाणी. पालखी आता आलेले आहे जवळ. आपल्या सर्वांच्या लहान थोर मंडळींच्या, बंधू भगिनींच्या, वडीलधारी मंडळींच्या सर्वांच्या दर्शनासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न मी करत आहे. पालखी जवळ आलेली आहे, आपण सर्वजण दर्शन घेऊया. पालखी आलेली आहे, दर्शन घेऊया आपण सर्वजण. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री संत गजानन महाराज की जय. श्री क्षेत्र शेगाववरून पंढरपूरकडे जात असताना गजानन महाराजांची पालखी. गण गण गणात बोते. तर मंडळी आणि मित्र हो, बंधू भगिनींनो, सर्व यूट्यूब फॅमिली, अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा पांडुरंगाला भेटण्यासाठी, विठ्ठलाला भेटण्यासाठी मनोभावाने, भक्तिभावाने आपलं आयुष्यभराचं गारानं सर्व वारकरी मंडळी विठ्ठलाच्या चरणी मांडत असतात, विठ्ठलापर्यंत जात असतात, दर्शन घेतात आणि तृप्त होतात. सर्वांची इच्छा विठ्ठल पूर्ण करतो अशी भावना भाविक भक्तांची, सर्व वारकऱ्यांची आहे. तर भेटूया मंडळी अशाच एका नवीन इंटरेस्टिंग मंदिरांच्या आणि भक्तीच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चांगली एक कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. गुड बाय. जय श्रीराम. जय विठ्ठल. जय विठ्ठल. श्री विठ्ठल.